आंदोलनाच्या तारखेच्या आत जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही सगळे पट्ट्यावर घेतले म्हणून समजा फडणवीस साहेबांसही तुम्हाला सुट्टी नाही. कोणा तुमचं शहाणपण मी मराठीच्या पुढे चालू देत नाही, त्याची काळजी नका करू. फक्त आज गोडीनं सांगायला शिंदे साहेबांनी जसे अभियान घेतले अभियान लावा ना, काय द्यायचंय? फडणवीस साहेबांनी छाती ठोकून सांगाय चाल मी जी आर काढलाय मराठवाड्याचा, मी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळे देणार. कारण ते ओबीसी आरक्षणाच्या अगोदरचे मराठी आरक्षण म्हणून देतोय. जिंका मराठीचे म्हणून कशाला बोलला मी तुम्हाला? तुम्ही सगळे प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचे मन जिंका. आम्ही जी तारीख डिक्लेअर करणार आहे त्याच्या आत. मुद्दा तिसरा, साताराचा संस्थांचा जी आर तुम्ही का काढत नाही? इथं मनोज जरांगे जरांगे पाटील सोपा नाही, इथं भेदभाव नसतो. 5 विभाग आमचे, अखंड महाराष्ट्र आमचा आहे. मराठवाड्याला मिळालं मग पश्चिम महाराष्ट्र माझा अजिबात नाही. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी एक शब्द सुद्धा बोलत नाहीत का? तर त्यांना विश्वास ह्योच माणूस आरक्षण देऊ शकतो. आता तुम्ही म्हणले होते 1 महिन्यात जी आर काढतो, सातारा संस्थांचा काढला का? 8 महिने दम खाल्ला. तुम्हाला मी विचारायसाठी बोलावलं. माय बाबू काय चूक आहे माहिती? 8 महिने वेळ द्यायला किती वेळ द्यायचा? आणखी मी नाही वेळ देऊ शकत. यांना वेळ द्यायचा आहे का? काय संबंध? यांना वेळ द्यायचा तर 8 महिने दिला. सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरचा, संस्थांच्या गॅझेटियरचा जी आर काढून त्याची अंमलबजावणी पाहिजे. पण चौथा मुद्दा, 1994 ला जसा जी आर काढला त्या धर्तीवरती सातारा संस्थांचा हैदराबाद गॅझेटियरचा म्हणजे त्या जी आर मध्ये हैदराबादचं गॅझेटियर सुद्धा घ्यायचे. या तिन्ही गॅझेटियर मध्ये सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान या संस्थांचा जो जे आर निघणार आहे तो 1994 ला जसा जे आर काढला ओबीसीला आरक्षण देताना त्याच धर्तीवर पाहिजे. कारण त्यांना कसं काय जे आर काढला की 94 एखादी सुद्धा आरक्षण मिळालं, आम्हाला कसं काय मिळालं? 8 महिने झाले तरी. म्हणजे पुन्हा खोटी मला पाहिजे नाही, मग मी खोटा ठोकेल. तुम्ही खोटे ठोले की मी खोटा ठोकला. मी बोलतो तसंच करतो. मी माझ्या जीवनात माझ्या समाजाचा विश्वास संपादन याच्यावर केलाय की मी प्रामाणिक राहिलो, बेमान माझ्या समाजाशी नाही झालो आणि आयुष्यात होणार नाही. मला ना ते खोटे आरोप करून खोटं बोलून ते पैसे कमवून मला त्या पैशातून माझ्या लेकराला अन्न खाऊ घालायचंच नाही. ते बेमानीचं रक्त आहे. इथं उपाशी तर ठरून मरण, पण खोटं बोलून पैसे पद मला नाही कमवायचे. कमवणारी गॅंग दुसरी.